चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन को पद और गोपनीयता की शपथ दिलाएंगी। रोशन जी, आप अपनी बात कर रहे थे, उसे आगे बढ़ाएं और सीधी तस्वीरें भी हमें मिलनी शुरू हो गई हैं। गणतंत्र मंडप देखिए, तर आज उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। राष्ट्रपती भवनामध्ये हे सगळेच एनडीएच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि उपस्थित आहेत। थोड्याच वेळामध्ये हा संपूर्ण शपथविधी सोहळा सुरू होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित आहेत। आपण एका बाजूला राष्ट्रपती देखील पाहतोय, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान, केंद्रीय संरक्षण मंत्री तसंच केंद्रीय गृहमंत्री हे सगळेच महत्त्वाचे नेते मंडळी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत। सोबतच एनडीएच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते देखील या सोहळ्यासाठी दिल्लीमध्ये आलेले आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सीपी राधाकृष्णन यांना गोपनीयतेची शपथ देणार आहेत। तर काही वेळातच या शपथविधीला सुरुवात होणार आहे। सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला होता आणि त्यानंतर मोठ्या बहुमतानं खरं तर सीपी राधाकृष्णन या निवडणुकीमध्ये विजयी झालेले होते आणि आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय। राष्ट्रपती भवनामध्ये या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळेच प्रमुख नेते मंडळी या सोहळ्याला उपस्थित असलेली आपण पाहतोय। या ठिकाणी माजी राष्ट्रपती आणि माजी उपराष्ट्रपती हे देखील